सांडगे आता आपले वाळून तयार आहेत, बघू शकता तुम्ही। हाय, हॅलो, नमस्कार। स्नेहास पाकविधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। उन्हाळा स्टार्ट झालेला आहे, आता वाळवणाच्या रेसिपी आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवरती। तर आपण वाळवणाच्या रेसिपींची सिरीज चालू करत आहोत। तर आपण पहिली वाळवणाची रेसिपी बघत आहोत, मिश्र डाळींचे सांडगे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग आपली वाळवणी पदार्थांमधली पहिली रेसिपी आपण बघत आहोत, मिश्र डाळींचे सांडगे। ही आहे मटकीची डाळ। मटकीची डाळ आहे अर्धा किलो, मुगाची डाळ आहे 200 ग्रॅम, हरभरा डाळ आहे 200 ग्रॅम, उडीद डाळ आहे 50 ग्रॅम। ही जी डाळ आहे आपल्याला ही सुती कपडा ओला करून घ्यायचा आहे, त्यांनी ही डाळ आपल्याला पुसून घ्यायची आहे स्वच्छ। पुसून झाल्यानंतर आपण ह्या डाळी गिरणीतनं दळून आणणार आहोत। ह्या डाळी दळताना आपण जाडसरच दळायच्या आहेत, पीठ करायचं नाहीये। पीठ केलं तर आपले सांडगे चांगले होणार नाहीये, त्याच्यामुळे हे जाडसरच ठेवायचं आहे, थोडं कण्या टाईप ठेवायचं आहे थोड्या प्रमाणात। चला तर मग आता ह्या सगळ्या डाळी आपण गिरणीतनं दळून आणूया आणि मग पुढची रेसिपी बघूया। हे पीठ दळून आणलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही। पीठ आपण जाड असं रवळ असं दळून आणलेलं आहे। आपण डाळी पुसून घेतल्यानंतर ना आपण अर्धा तास डाळींना ऊन दाखवायचं आहे, मग हे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे आपलं पीठ 1 किलो भरलेलं आहे। आता हे आपण सगळंच वापरणार आहोत, आपण 1 किलोचे सांडगे बघणार आहोत। आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा। लसूण घेतलेला आहे आपण, लसूण जवळपास 1 वाटी आहे आणि ग्रॅम मध्ये म्हणसाल तर हा 60 ग्रॅम लसूण आहे। लाल मिरची पावडर आहे 1 मोठा चमचा घेतलेले, जिरे आहे 10 ग्रॅम, चमच्याच्या ह्याने 2 चमचे, 1 चमचा हळद आहे, 2 चमचा बेडगी मिरची पावडर आहे, हिंग आहे अर्धा चमचा आणि कोथिंबीर ही अशी आपण भरपूर घेतलेली आहे आणि जिरे, त्याची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही। चला मी याची बारीक पेस्ट करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता आपण लसूण आणि जिरे वाटून घेतलेले आहे बारीक। आता हे आपण ह्या पिठात टाकणार आहोत। याच्यामध्येच आपण हिंग टाकत आहोत, लाल मिरची पावडर, तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरा, जास्त तिखट हवं असेल तर अजून तिखट वाढवू शकता। हळद टाकायची आहे आणि ही आहे बेडगी मिरचीची पावडर कलर साठी। मीठ टाकणार आहोत आपण, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि ही भरपूर अशी आपली कोथिंबीर। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे सांडग्यांचं। पाणी अंदाजाने टाकायचं आहे, सुरुवातीला थोडा थोडाच पाण्याचा वापर करायचा आहे। अगदी साधी सोपी आणि सिंपल ही वाळवणातली रेसिपी आहे, अगदी नवशिकेही करू शकतील। दिलेलं माप आणि प्रमाण तुम्ही योग्य घेतलं की आरामशीर हे सांडगे कुणालाही करता येणारी रेसिपी आहे। अगदी तुम्ही पहिल्यांदा ट्राय करत असाल तरीही तुम्हाला ही रेसिपी माप घेतल्याने व्यवस्थित येणार। तर बघा, उन्हाळी पदार्थांचे नीट होण्याचे टिप, एकतर जे पदार्थ आपण भिजवून करतोय ते व्यवस्थित नीट भिजवून घ्या, उन्हात छान वाळवून घ्या ते, जेणेकरून त्याला नंतर आळ्या होत नाही, जाळ्या लागत नाहीत आणि वर्ष 1.5 वर्ष आरामशीर हे आपले पदार्थ टिकतात।
आता हे झालं भिजवून घेणाऱ्या पदार्थांचं. ज्यावेळी आपण एखादा शिजवणारा पदार्थ करतो त्यावेळी तो व्यवस्थित शिजला गेला की तो पदार्थ चांगलाही होतो आणि टिकतोही. व्यवस्थित ऊन दिलं की पदार्थ आपले टिकतात. त्याच्यामुळे शिजवण्याची प्रोसिजर आपण एकदम छान करायची आहे. मी इथं अजून थोडं पाणी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला जास्त पातळही नाही करायचंय आणि जास्त घट्टही नाही करायचंय. तेलाचा कुठेही वापर करायचा नाहीये. इव्हन ताटामध्ये किंवा तुम्ही प्लास्टिकवर सांडगे घालत असताल तरीही तेल लावू नका. तेल लावल्याने वाळवणी पदार्थांना खवट असा वास नंतर यायला लागतो. बघू शकता तुम्ही. आता ह्या पिठाला आपण जे आहे असे होल करायचे आहेत. होल केल्यानंतर ना आपण थोडंसं पाणी याच्यावर शिंपडायचं आहे, जेणेकरून ह्या होलामध्ये पाणी जाईल आणि जे आपण जाडसर पीठ दळून आणले की नाही कण्या, त्या भिजतील आणि हे पीठ छान फुगल. बघू शकता तुम्ही. मी आता याला सोडून देणार आहे. आता मी जवळपास अर्धा तास त्या पिठाला भिजत ठेवणार आहे. मिनिमम आपण ह्याला 20 ते 25 मिनिटं तरी भिजवायचं आहे. मी ह्याला अर्धा तास भिजत ठेवणार आहे पिठाला. याच्यापेक्षा आपण जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये, नाहीतर मग आपले सांडगे तोडताना आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. आता आपण ह्याला झाकून ठेवूया. अर्धा तासानंतर मी तुम्हाला दाखवते. बघू शकता आपण याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. अर्धा तासाने आपण बघूयात. बघू शकता तुम्ही अर्धा तास झालेला आहे. आपल्या सांडग्याच्या पिठाला आपण भिजत ठेवलं होतं. याच्यातलं सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आपलं पीठही फुगलेलं आहे. बघू शकता असं सॉफ्ट असं आपलं पीठ झालेलं आहे. आता आपण याचे सांडगे तोडायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये परत पाण्याचा वापर करायचा नाहीये, नाहीतर मग आपलं पीठ पातळ होऊ शकतं. तर मी ह्याला चांगलं असं मळून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी पिठाला मळून घेतलेलं आहे थोडंसं. आता आपण ह्याचे सांडगे तोडायचे आहेत. छोटं छोटं घ्यायचं आहे. एकच बोट आपण असं पाण्यात बुडवायचं आहे. एकसारखे आपल्याला सांडगे तोडायचे आहेत. जास्तही मोठे तोडायचे नाहीयेत, कारण जास्त मोठे तोडले की शिजताना खूप वेळ घेतात आणि छोटे सांडगे दिसायलाही छान दिसतात, खायलाही ते मस्त वाटतात साईज. आणि हे एकूण 1 किलो पीठ मळण्यासाठी सांडग्यांचं मला 450 ml पाणी लागलेलं आहे. याच्यासाठी परफेक्ट वजन दिलेलं आहे, तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे सगळं. या प्रमाणाने तुम्ही सांडगे केले तर तुमचे सांडगे बिघडणार नाही, अगदी व्यवस्थित होणार. चला तर मग मी अशा प्रकारे हे सगळे सांडगे तोडून घेते, मग तुम्हाला दाखवते. साईज बघू शकता तुम्ही कशी आहे. आता सगळे सांडगे तोडून घेते आणि मग तुम्हाला बघू शकता तुम्ही. मी सांडगे सगळे तोडून घेतलेले आहेत. हे सगळे सांडगे तोडायला मला 1 किलोचे सांडगे तोडायला जवळपास मला 2 तास लागलेले आहेत. मी एकटीने हे सगळे सांडगे तोडलेले आहेत, म्हणून मला याला वेळ लागलेला आहे. तुमच्या सोबतीला अजून कोणी असेल तर हे लवकर होऊन जातील. बघू शकता आपण 1 किलोच्या प्रमाणात हे सांडगे केले होते. 3-4 दिवस मी याला उन्हात वाळवलेला आहे. बघू शकता तुम्ही आवाजही किती छान येत आहे यांचा. कडकडीत वाळलेले आहेत आता हे सांडगे आपले. बघू शकता 1 किलोच्या पिठाचे आपण हे सांडगे बनवलेले होते. बघू शकता तुम्ही तयार झालेले आहेत आता आपले सांडगे. कलर ही किती सुंदर आलेला आहे. ह्याला भाजी करण्यासाठी तयार आहेत आता हे सांडगे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहाच पाक विधीमध्ये.